आपल्यासोबत आता आहेत पथकाचे सर्वे श्री शेखर दादा नानोटे. आणि म्हणजे पथक प्रमुखच नसून ते फक्त म्हणजे बोलतात ना ताशाही वाजवतात. तर ताशाबद्दल त्यांचं काय मनोगत आहे किंवा त्यांचं म्हणजे पथकासोबत किती निगडीत आहेत ते इतक्या वर्षापासून, ते मनोगत जाणून घेऊया. पथकाशी निगडीत म्हणायचं तर या पथकाचा फाउंडर मेंबरपैकी एक फाउंडर मेंबर मी आहे. एक्झॅक्टली. 2013ला जी स्थापना झाली हां. ती मी, जय आणि सौमिल आमच्या तिघा मित्रांनी मिळून आम्ही ठरवलं की आपल्याला जगदंब पथक, म्हणजे नाव ठरलं नव्हतं पण एक पथक सुरू करायचं जे आपलं असेल. आपण एका पथकात आधी आम्ही एका पथकात वाजवत होतो, पण तिथून बाहेर पडल्यानंतर एक स्वतःचं पथक असायला हवं अशी कुठेतरी भावना होती मनामध्ये. तर ठरलं, नाव सुचत नव्हतं. बरेच दिवस आम्ही नाव काय ठेवायचं फक्त विचारच करत होतो, हे ठेवूया का. मग सौमिलचं वाचन, आमच्या सगळ्यांचीच वाचनं आहेत किंवा आम्ही खूप वाचन करतो. जय असेल, मी असेल किंवा सौमिल. तर सौमिलच्या वाचनात शिवाजी महाराजांच्या तोंडातून नेहमी एक शब्द यायचा, जगदंब. मग शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा आनंदी असायचे किंवा जेव्हा जेव्हा टेन्स असायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या तोंडातून जगदंब जो शब्द यायचा, तो शब्द सौमिलने आम्हाला सांगितला. तो एका पथकात आम्हाला आवडला. एक प्रकारचा जो एक्सप्रेशन ज्याला आपण म्हणतो, आणि त्या शब्दामध्ये एक वेगळी दैवी शक्ती, ऊर्जा आहे, दैवी शक्ती आहे. त्या नावाने सुरू करायचं हे ठरलं. त्याच्यात पथक प्रमुख म्हणून मी सहभागी झालो. ॲज अ पथक प्रमुख सगळ्यांच्या सहमतीने झालो की मी पथक प्रमुख आहे. आणि त्याच्यानंतर प्रवास सुरू झाला. ताशावादन आधी केलेलं होतं किंवा मी मुळात तबला शिकलोय. फार वर्ष नाही शिकलो, 3 वर्ष शिकलो, पण तालाचं ज्ञान होतं. त्यामुळे मी ताशावादनाला जास्त प्रेफरन्स दिला की मी ताशा वाजवेन. आणि ताशावादनाच्या बाबतीत म्हणाल तर ताशा शिकणं आणि शिकवणं हे दोन्ही खूप कठीण आहे. एखाद वेळेस ढोल एखादा मुलगा लवकर शिकू शकतो, पण तेच ताशावादन करणारा जो कोणी वादक असेल तो पटकन शिकू नाही शकत. किंवा त्याच्याहून पुढे जाऊन सांगेल की ताशा वाजवणारा जो वादक असेल ना तो ढोल वाजवू शकतो, प्रत्येक वादक ताशा वाजवणारा. पण ढोल वाजवणारा प्रत्येक वादक ताशा वाजवू शकेल अशी खात्री आपण देऊ शकत नाही. कारण ताशावादन खरंच कठीण आहे आणि ढोल ताशाचा पूर्ण कंट्रोल हा तुमच्या ताशावरती असतो. ताशा जर जोरात वाजला म्हणजे फास्ट वाजला, ताशाचा स्पीड वाढला तर ढोलाचा स्पीड वाढतो. ताशा मेंटेन राहिला, ताशाने एक स्पीड कंट्रोल केला, वाजवणाऱ्याने मेंटेन ठेवला, तर तुमचा ढोल देखील त्याच लयीत वाजतो. कुठलंही वादन एका लयीत झालं पाहिजे, तेव्हाच त्याला आपण कुठे लयबद्ध वादन म्हणतो. त्यामुळे ताशावादन थोडंसं कठीण आहे ढोलापेक्षा, शिकवणं आणि शिकणं दोन्ही. आणि प्रवास माझा जगदंबचा खूप छान झालाय आतापर्यंतचा, आणि ह्याच्या पुढे छानच होईल अशी खात्री आहे. आणि सगळेच आमची जी टीम आहे ती खरंच खूप छान आहे, त्यामुळे खूप छान झालंय. अप्रतिम दादा. म्हणजे बोलतात नाही काय, एक पथक प्रमुख नसून म्हणजे असून पण आणि सोबत दुसरी जी कार्य आपण हातात घेतली आहे, जसं आता तुम्ही म्हणाला ताशा वाजताय, तर ते तुम्ही अप्रतिमरित्या पार पाडतायत. त्याबद्दल तर तुम्हाला खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू. तर जसं मगाशी शेखर दादांसोबत आपली भेट झाली एक ताशावादक म्हणून, आपल्यासोबत पथकाचे अजून एक ताशावादक आहे ज्यांचं नाव आहे श्रीकांत शिंदे. तर तुम्ही आजकाल म्हणजे इंस्टाग्रामवरती रील्सवर पाहिलं असाल की म्हणजे याच जिथे आपण आता इंटरव्ह्यू करतोय तिकडे म्हणजे असे 4-5 ढोलवादक आहेत आणि एक ताशावादक आहे, मध्ये कधीतरी डफ दिसतो. तर तो जो फ्युजन आपण पाहतो त्यामधला जो चेहरा आहे तो आहे श्रीकांत शिंदे. तर ते तर आपण जाणून घेऊयाच, पण पथकासोबत इतकी वर्ष किंवा किती वर्ष त्याला झाली मुळात आधी ते जाणून घ्या. तर श्रीकांत, सर्वात पहिलं तर तुला वेलकम इकडे. थँक्यू सो मच. तर तुझं मनोगत सांगशील का जरा, म्हणजे की काय म्हणजे तुझा कसा प्रवास चालू झाला आणि कुठल्या वर्षी चालू झाला? कारण तू खूपच यंग वाटतोय. मगाशी दादांसोबत एक डिस्कशन झालं की 2 जनरेशन असतात, तर तू त्या जेनझी मधला पडतोयस. तर व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स विथ जगदंब? प्लीज. नमस्कार. मला आठवतं की मी माझी मोठी बहीण जी आहे ना, तर तिने फेसबुक पोस्ट पाहिलेली. कुठल्या वर्षी? 2013ला. ओके. तर आय थिंक डिसेंबर होता आणि मी जस्ट बाहेर क्रिकेट खेळत होतो आणि माझ्या मोठ्या बहिणीने सांगितलं की अरे तुला ढोलताशा वगैरे असं वादन आवड आहे वगैरे. तर मी मोस्टली जे काही ढोलताशा बघितले ते कम्प्लीट मावळ जे आहे, मावळ तालुका त्याच्यामध्ये, तर ते मी अगदी लहानपणापासून बघत आलेलो आहे. म्हणजे राजगुरुनगर, खरपूड हे इकडे बरेचसे लोक म्हणजे मी गणेशोत्सव, नवरात्र असेल तर ह्याच्यामध्ये बघत आलेलो. तर फक्त तेवढंच मला माहिती होतं ढोलताशाबद्दल. तर नंतर मग असं झालं की तिने सांगितलं की जाशील का, तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल, एकदा जाऊन बघूया. आणि मला अजून पण आठवतो
व्हेरी फर्स्ट डे की मी फक्त एकटा असा होतो की जो स्कूल गोईंग होतो, बाकी सगळे डिग्री कॉलेज किंवा सगळे जॉबला जाणारे होते. आणि म्हणजे मला ते असं वाटलं मी चुकीच्या ठिकाणी आलो की काय असं मला. पण नंतर मग इंट्रोडक्शन वगैरे त्यांनी केली, नक्की इंटेन्शन सांगितलं की आपण पथक का स्थापना करतोय, त्याच्यामागची काय पार्श्वभूमी आहे ते सगळं सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर मग मला वाटतं मी 7th मध्ये होतो, मला वाटतं 2013ला, म्हणजे तिथपासूनचा हा पूर्ण प्रवास आहे. 7th म्हणजे बघायला गेलं तर 10वीत असताना आपलं वय काय 16-17. हा 16-17 होतं. त्यापेक्षा म्हणजे 10-12-13 वर्ष म्हणजे मला आता कंप्लीट सांगायचं झालं तर 13 ते 14 मोर दॅन अ डेकेड मी असं म्हणेन की आता आहे मी ह्याच्यामध्ये. पथकाचं म्हणजे जेव्हा उगम झालं तेव्हापासून व्हेरी फर्स्ट डे पासून आहे, व्हेरी व्हेरी फर्स्ट डे पासून आहे. आणि व्हेरी फर्स्ट डेलाच म्हणजे पथकाचे जे पथक प्रमुख आहेत म्हणजे जयदादा असेल, शेखर दादा, या सगळ्यांना मी व्हेरी फर्स्ट डे पासून ओळखतो. खूप छान. सो आता तू म्हणजे बोलतात ना ताशा वाजवतेस, तर ताशा कशी आवड निर्माण झाली, की हाव यू केम टुवर्ड्स ताशा? म्हणजे ढोल पण होता, ध्वजही होता तेव्हा, ढोल पण होता. सो ताशाकडे म्हणजे तो परक्युशन तुला कसा म्हणजे निवडता? मला मुळातच ॲक्च्युली तालवाद्यांचं मला हे आहेच थोडासा लगाव पहिल्यापासून. मी सुद्धा म्हणजे आता तबला विशारद आहे आणि मी फुल टाईम म्युझिशियन आहे आता, परफॉर्मिंग पण करतो आणि प्लस त्यासोबत ढोल ताशा. पण जेव्हा मी ढोल ताशा जॉईन केलेलं त्यावेळी ॲज काही नव्हतं. मला काहीच नव्हतं. म्हणजे मी फक्त ढोलकी इन्स्ट्रुमेंट प्ले करायचो, पण ते युजली फक्त गणपती आणि नवरात्री फेस्टिवल्समध्ये. अदरवाईज मी असं प्रोफेशनल ट्रेनिंग म्हणजे फक्त वाडी असेल किंवा मित्रांच्या घरी, माझ्या घरी, हेच सगळं होतं, बाकी काही असं नव्हतं. आणि मग तेच सगळं. आणि त्याच्यानंतर मग पहिल्यापासून मला स्टिक वर्क जास्त आवडायचं, म्हणजे ज्याच्यामध्ये इम्प्रोवाइज करू शकतो, व्हेरिएशन्स करू शकतो. कारण ढोल मला थोडासा लिमिटेड वाटतो, जे काही आहे ते डिपेंड ताशावर आहे. जसं ताशा चेंज होतो तसंच ढोल पण चेंज होतो, बरोबर. आणि मला असं वाटतं ताशामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी इम्प्रोवाइज करू शकतो, पण ढोलामध्ये नाही करू शकत. कारण लेट्स से 60-70 ढोल आहेत आणि 30 ताशे, तर सेम इंटेन्सिटी आणि सेम कॅलिबरने त्या गोष्टी वाजवणं डिफिकल्ट आहे. तर माझा पहिल्यापासूनच थोडा लगाव स्टिक वर्ककडे जास्त होता आणि म्हणून मी ताशा हे केलं. मी ढोल पण वाजवू शकतो, असं काही नाही. परक्युशनिस्ट म्हटलं तर तू सगळं काही करू शकतो. तो परक्युशनचा जो भाग आपण आजकाल रील वरती म्हणजे माझ्या फील्ड मध्ये तर येतच, आणि आता गणपती आहे म्हटलं तर अजूनही येत आहे. तर तो जो फ्युजन आपण आता जिथे इंटरव्ह्यू करतोय, सुरुवातीला मी म्हणालो की तू एक म्हणजे इकडे मध्ये सेंटरला तू असतोस ताशावरती, कधी डफ असतो, आणि म्हणजे तुझ्या आजूबाजूला 5-10 ढोल वादक असतात आणि सोबत एक तो ट्रॅश ड्रम असतो. आणि मग ती परक्युशनची ती म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये कशी ती संकल्पना आली आणि तू कसं ते म्हणजे बोलता नाही ते फ्युजन कशा प्रकारे क्रिएट करतोस त्याबद्दल तू जरा सांगू शकशील? म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली द कॉन्सेप्ट इज? सो ॲक्च्युली काय झालं की म्हणजे ॲज अ म्युझिशियन एक आम्हाला सवय असते की काही समजा एक स्क्रॅच काही सुचलं किंवा काही आठवलं तर ते एक लगेच रेकॉर्ड करायची सवय आहे. कारण मी लगेच विसरतो वगैरे मध्ये. तर मला ती सवय आहे की काही म्हणजे नॉट ओन्ली ढोल ताशा पण तबला असेल, ढोलकी, कुठलंही परकशन, तर ते मी लगेच रेकॉर्ड करून ठेवतो. किंवा काही आयडिया असेल किंवा पडंत म्हणजे आता तबल्यामध्ये दात्रीकडे दाखत्रीकडे, हे असे कॉम्पोजिशन्स मी लगेच रेकॉर्ड करून ठेवतो. तर हे मी करतोय जवळपास सिन्स लॉकडाऊन पासून. आणि असंच एकदा गाणी वगैरे ऐकताना आय शिफ्टेड टू रेकॉर्डिंग आणि मग मला असं वाटलं की अरे एवढं केलंय पण याच्यातलं इम्प्लिमेंटच काय नाही केलं. म्हणजे 150 ते 200 रेकॉर्डिंग्स होत्या आणि त्याच्यातलं काहीच इम्प्लिमेंट ॲज सच पथकामध्ये असं केलं नाही, कारण ते डिफिकल्ट आहे त्या लेवलला वाजवणं. म्हणजे खरं तर 60-70 ढोल मी जसं म्हणालो आधी, ते प्रत्येकाकडून आपण त्या ह्याच्याने नाही हे करू शकत, कारण त्याच्यामध्ये भरपूर क्लिष्ट लयकारी वगैरे खूप आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तबल्याच्या अंगाने म्हणायचं झालं तर. मग ते असं होतं आणि मग मी म्हटलं की चल एक असा एक व्हिडिओ वगैरे बनवूया, बघूया. तर माझे काही मित्र आहेत आणि प्लस पथकातले पण आहेत, मग त्यांच्यासोबत मी असाच एक रॅन्डम व्हिडिओ मी आधी बनवला पहिला. तर तोच मग मला वाटतं जवळपास 400-450K गेला. मग मी म्हटलं की मे बी ॲक्सिडेंटली गेला असेल तो असं. मग मी परत बनवला, मग तो मिलियन हिट झाला. त्याच्यानंतर परत मग केस. मग मी म्हटलं की एवढं का आवडते वगैरे. आणि आफ्टर 10-15 व्हिडिओज मग एक लावणीचा सगळ्यात जास्त सुपरहिट झाला तो व्हिडिओ. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की मे बी हा कॉन्टेंट थोडा युनिक आहे, किंवा इव्हन इकडचं जर तुम्ही थोडं बघाल ॲम्बियन्स, तो पण थोडा ढोल ताशाशी ओरिएंटेड आहे. कारण खूप लोकांना हे मिळत नाही बाकीच्या पथकांमध्ये. जर तुम्ही जाल तर हा ॲम्बियन्स तुम्हाला नाही मिळणार, कारण बरीचशी पथकं बाहेर प्रॅक्टिस करतात ओपन ग्राउंडमध्ये वगैरे, तर त्यांनाही नाही. तर मला असं वाटतं की त्यामुळे लोकांना पण हा कॉन्टेंट आवडला आणि मग बरेचसे DMs पण यायला लागले की एका पर्टिक्युलर बॉलिवूड सॉन्ग किंवा एखाद्या मराठी सॉन्गवर करा. तर मी म्हटलं की ओरिजिनल्स आणि त्यासोबत बॉलिवूड हे दोन्ही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे.
असं. तर म्हणून मग मी ते तसं सुरू केलं, बस बाकी काय नाही, फक्त एक एक्सपेरिमेंटल म्हणून हे सुरू आहे. कारण जसं तू म्हणालास बॉलिवूडचं, तसं आपण वॉन्टेड मूवीचा एकदा तो जलवाचा हा, पॅटर्न आहे ते तो खूप केलेला. जास्त व्हायरल झालेला तो खूप actually. व्हायरल झालेला, कारण मी तो जेव्हा स्वतःहून बघितला, म्हणजे प्रिसिजन हा हा. शब्द ज्यात तो मराठीचा जो आवाज येत होता हा. तो पण क्लिअर कट हा. आवाज ऐकायला येत होता. सो म्हणजे खूप अप्रतिमरित्या चालतंय. आणि खरंच. म्हणजे जो तो फ्युजन करतोयस तू, हा. काय वाटतंय तुला, म्हणजे जगदंब सोबत आपले जे 70-80 ढोल आहेत जय दादा जसे म्हणाले, त्यामध्ये असं काही फ्युजन तू क्रिएट करू शकशील भावेश? नक्की करू शकतो आपण त्याच्यामध्ये. म्हणजे मी ऑलरेडी, म्हणजे माझी जी टीम आहे ती त्या याची ऑलरेडी आहे. Okay. जर टीम असं बघायला झालं तर फक्त एवढंच की जेव्हा नवीन वादक जेव्हा येतात ना, त्यांना ते थोडंसं मला असं वाटतं खूप कठीण आहे शिकवणं. म्हणजे स्पेशली नॉन म्युझिशियनसाठी ते खूप कठीण आहे. म्हणजे Exactly. युजली आपण ढोल ताशामध्ये जे काही वाजवतो ते 4 आणि 6 बीट्समध्येच वाजवतो. पण आता मी एखाद्याला बोललो की 7मध्ये काहीतरी वाजव, 9मध्ये, तर नाही वाजवू शकणार. बीट्समध्ये जर Beats सांगायचं मध्ये झालं समजलं. तर ते थोडंसं क्लिष्ट आहे. पण मी ट्राय करतोय की ते तसं म्हणजे त्या मोठ्या लेवलला वाजवलं पाहिजे. कारण मुंबईमध्ये काही पथकं अशी आहेत की जे खरंच त्या लेवलला वाजवतात आणि खरंच अप्रिशिएट केलं पाहिजे. तर माझं असं चाललंय की त्यांना पण एक काय केलं पाहिजे. म्हणजे त्या लेवलचं माझं पण असं चाललंय करायचं. तर माझं ताशामध्ये म्हणजे मी जे काही शिकलेलो आहे ते मी शेखरदादाकडून शिकलेलो आहे व्हेरी फर्स्ट डेपासून. आणि तबल्यामध्ये माझ्या गुरूंचं नाव आहे पंडिता केतली सुपेकर, म्हणजे जे पंडित रूपक कुलकर्णी आहेत बासरी वादक, त्यांच्या मोठ्या बहिणी आहेत त्या. तर मी त्यांच्याकडून म्हणजे मला असं वाटतं की 8 ते 9 वर्ष झाली मी शिकतोय. आणि प्लस जेवढं काय होईल त्यांचे जे छोटे डिसायपल्स आहेत म्हणजे जे अगदी यंगर्स, मग त्यांना पण मी थोडंसं ट्राय करतोय जेवढं होईल तेवढं शिकवायचं वगैरे बस. तर म्हणजे खूपच अप्रतिम, म्हणजे ताशाबद्दल एवढं इलॅबोरेट करून शकेल म्हणजे तो एक म्युझिशियनच आहे. सो खूप खूप म्हणजे शुभेच्छा तुला, म्हणजे ऑल द बेस्ट. खरंच थँक्यू. आणि म्हणजे बोलतात ना काय, तुझ्यासारखे वादक, ताशावादक खूप म्हणजे मुळात म्हणजे बोलतात ना एकदम पिकवाले असतात, हँड पिक्ड असतात, तशातलाच तू एक आहेस. तर तुला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. खरंच थँक्यू. मी पण खूप फॉर्च्युनेट आहे की मी असं आलो जगदंबामध्ये. आणि त्यामुळे खरं तर म्हणजे म्युझिकची सुरुवात झाली. या अगोदर म्हणजे मी काहीच, माझा बॅकग्राऊंड नव्हता. आणि पथकात आल्यामुळे माझा म्युझिकमध्ये जो काही इंटरेस्ट आहे तो मला समजला, म्हणजे आफ्टर 10th. तर त्यानंतर मी ॲक्च्युली तबल्याचं जे म्हणजे शिकणं वगैरे माझ्या गुरूंकडे सुरुवात केली. आणि तिथून मग हा जरा प्रवास सुरू झाला. व्हेरी नाईस, व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू. तर आपल्यासोबत जगदंब पथकाचे 2 ढोलवादक सुद्धा उपस्थित आहेत, ज्यांचं नाव आहे सिद्धेश झागडे आणि सोबत आहेत प्रतीक जाधव. तर जाणून घेऊयात ते किती वर्षापासून ढोल वाजवत आहेत आणि त्यांचं काय एक्सपिरियन्स आहे जगदंब पथकासोबत. तर आपण सिद्धेशपासूनच स्टार्ट करूया. सिद्धेश, तू तुझं म्हणजे एक्सपिरियन्स पथकाला सांग. मी पथक जॉईन केलं पथकाच्या पहिल्या मीटिंगपासून 23 डिसेंबर 2013ला. ओके. माझं पहिलं जॉईनिंग मीटिंग होती. हम्म. त्या मीटिंगला मी अटेंड झालो. त्याच्यानंतर 25 डिसेंबरला आपली विल्सन ग्राउंडला पहिली प्रॅक्टिस सुरू झालेली. ओके. त्यापासून मी ढोलच वाजवतोय. हम्म. मी ॲक्च्युली आलो ढोलसाठीच होतो, हम्म. तर मी तेव्हापासून ढोलच वाजवतोय. ओके. तर तो प्रवास होता माझा, अजूनही चालूच आहे प्रवास. मी थांबवला नाही, कारण आवड ही आपली ढोलाचीच होती. हम्म. तर मी ती कंटिन्यू ठेवली आहे अजून पण. आता मला 14 वर्ष आली पथकात. नाईस. तर मला शिकवणारे ढोल जय आणि एक सौमिल भागवत, हम्म. जय भोईटे आणि सौमिल भागवत, या दोघांनी मला ढोल शिकवला. ओके. तर तिथून माझी जर्नी होती की मी एक वादक होतो. वादकानंतर हळूहळू वादन अजून करायला लागलो. जसं मला खूप शिकवायला लागले. म्हणजे हे दोघं होते जे सिनियर माझे, त्यांनी माझ्या खूप एफर्ट्स घेतले. त्यानंतर मी शिकलो. त्यानंतर हळूहळू मी लीडवर आलो. ओके. लीडवरून मी खूप मेहनत केली स्वतःवर की काय करायला पाहिजे अजून ढोल शिकायसाठी. ओके. तर मी तिथून आजपर्यंत ढोलच वाजवतोय. ओके. तर मग तुला आता काय वाटतंय, जसं की जयदादा मगाशी म्हणाले, ते आज पोरांना शिकवत आहेत, त्यांना 10-12 वर्ष झाली वाजून, तर त्यांच्या नेतृत्वाखाली तू घडलास. उद्या जाऊन तुझ्या नेतृत्वाखाली कशी पिढी घडेल तुला काय वाटतंय, किंवा आजही घडत असेल? तू जसा म्हणालास की मी लीडला उभा असतो, तर ती जी नवीन वादकं आहेत किंवा तुझे जुने वादकांपैकी जे मित्र आहेत पथकातले, तर काय वाटतंय की कसं घडतंय त्यांच्यामध्ये? जी आमची पिढी होती, जेव्हा आम्हाला शिकवलं की ढोल का असतो, कसा वाजवायचा, कशापासून सुरुवात आहे, थापी काय, ठोका काय, तेच आम्ही ह्यांना पण शिकवतोय. पण जी आमची आवड आहे तीच ह्यांनी, आता जी जनरेशन आहे तीच आवड घेऊन यावी हीच आमची इच्छा असते. कारण आम्ही आमच्याकडनं एफर्ट्स पूर्णपणे देतो. ओके. तर त्यांनी पण थोडे त्यांचे एफर्ट्स देऊन जर
केलं तर आमच्यासारखे तयार होणार वादक. Correct. कारण जे आम्हाला शिकवलं तेच आम्ही पुढे शिकवणार. Correct. बाकी असं वेगळं असं काय शिकवत नाही. नो डाऊट. एक ॲड ऑन प्रश्न आहे, म्हणजे एक ढोल वादक म्हणून, तर प्रतीकला पण मी सांगितला प्रश्न, तर म्हणजे फक्त ढोल वाजवण्यापुरतं नाही, ती पूर्ण तयारी पण करावी लागते. तर त्यासाठी पण आपण म्हणजे कसं नवीन वादकांना प्रोत्साहित करतो किंवा काय शिकवण देतोय आपण त्यांना, की बाबा ढोल हा फक्त तुम्ही वाजवू नका, त्याची काळजी घेणं आणि त्याला तयार कसं करणं, त्या बाबतीत तू काय सांगू शकशील? ऍक्च्युली ढोल तर पहिली गोष्ट तर तू बांधतोयस तर त्याच्या पहिलं पाया पडलं पाहिजे, कारण आपण त्याला पुजतो, रिस्पेक्ट देतो. तर स्टार्टिंगला आम्ही जे नवीन मुलं येतात त्यांना ढोल वाजवायचं शिकवतो. तसंच त्याबरोबर आम्ही त्यांना ढोल कसा ताणला जातो, काय कुठे असतं, मसाला कुठे लावला जातो, कशाला काय बोलतो, थापी कुठे असते, त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगतो. जेणेकरून जो टिपरू असतो तो बरोबर शाईच्या मध्ये लागला पाहिजे, जेणेकरून बाजूला लागला तर ढोल फुटेल. या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांना आम्ही सांगतो. त्याने ते थोडी घेतात नॉलेज, मग त्याप्रमाणे ते लोक वाजवतात. तर आता आपण वळूया प्रतीक जाधव, राईट? प्रतीक जाधवकडे. तर त्यांचं काय मनोगत आहे ढोल वाजवण्याच्या बाबतीत आणि त्यांना किती वर्ष झाली जगदंबसोबत हे जाणून घेऊया. तर प्रतीक, जर म्हणजे तुझी साधारणतः ओळख करून दिली की तुझं नाव प्रतीक जाधव आहे, तो ढोल वाजवतो, तर तुझं काय अनुभव आहे जगदंबसोबत, किती वर्षापासून वाजवतोय तू, थोडक्यात सांगू शकशील का? आता मी जगदंबसोबत जॉईन झालो 2015ला, जेव्हा पहिला पाडवा आम्ही गिरगावात वाजवला. तिथून तो प्रवास अजूनपर्यंत चालू आहे. ओके. आणि होप्सो तो अजूनपर्यंत पुढे पण चालूच राहील. कारण की जेव्हा जॉईन झालो तेव्हा ॲज अ ढोल वादक म्हणूनच जॉईन झालो. तेव्हा एवढं वाटलं नव्हतं की एवढं कंटिन्यू होईल. पण ती आवड वाढत 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 गेली. जसं की आता सिद्धेशने पण सांगितलं की ज्यांनी आम्हाला शिकवलं त्यांच्याकडे बघून बघून आम्ही शिकलो. काही गोष्टी आपण बघून शिकतो. ती लोक कसे वाजवत आहेत, ती लोक दुसऱ्या मुलांसोबत कसे बोलत आहेत, कारण की आम्ही खूप ज्युनियर होतो त्यांच्यासमोर. एक्झॅक्टली. आम्हाला काहीच येत नव्हतं ढोलाचा, काहीच येत नव्हतं. पूर्ण त्यांनी ढोल बांधण्यापासून ढोल कसं हे करायचं तर सर्व त्यांनी शिकवलं. आता आम्ही जाऊन दुसऱ्या मुलांना शिकवत आहे. आता आम्ही त्याच्यामध्ये फक्त एक याचं त्यांनी जे आम्हाला शिकवलं तेच आम्ही त्यांना पुढे करतो. बरोबर. त्याच्यामध्ये थोडेफार आमचे जे एक्सपिरियन्स आहे, एवढी वर्ष आम्ही जे काही गोष्टी शिकलो, म्हणजे दुसऱ्या मुलांशी कसं बोलायचं, आणि प्रत्येक मुलगा वेगवेगळा असतो, तू त्यांच्याशी ओरडून वगैरे बोलू नाही शकत. तर मग ते हळूहळू आम्ही शिकत गेलो, ह्यांच्याकडून शिकलो ते आम्ही दुसऱ्या मुलांना शिकवत गेलो. होपसो ती लोक पण आमच्या जागेवर येतील, ती लोक अजून दुसऱ्या मुलांना शिकवतील. एक्झॅक्टली. तर आम्हाला अजून तेच पाहिजे की एक लिमिटेड माणसं नाही राहिले पाहिजे, आम्ही आता परत वाढत झालं पाहिजे, पिढी दर पिढी पिढी वाढ दर झाली. पिढी पुढे झालं पाहिजे. ओके. तर म्हणजे आता जसं झगडे दादांनी सांगितलं की म्हणजे मेंटेनन्स पण एक क्रुशियल पार्ट आहे, फक्त ढोल वाजवण्यापुरता. तर तू म्हणजे 2 वर्ष ज्युनियर आहेस, तर तू त्यांच्या नेतृत्वाखाली कसं काय घडलं आहेस, तू मला सांगू शकशील का? म्हणजे ढोल मेंटेनन्सच्या बाबतीत पण आणि वाजवण्याच्या बाबतीत पण. आतापर्यंत कसं आहे, तो शिकवतोय आम्ही वाजवतोय, पण काही गोष्टी आहेत ना की जर तो लीड आहे तर तो 4 माणसांना सांगत नाही, ऑर्डर देत नाही की अरे तू खेच, तो स्वतःहून ढोल खेचतो. म्हणजे आपल्याला काय बघतो, अरे तो आपल्याला काम सांगतोय पण तो स्वतः पण ते काम करतोय. आणि हेच जर तू दुसऱ्यांना सांगशील तर तो ॲज अ लीडपणा तुझ्यामध्ये येतो. तो त्याच्यापर्यंत आतापर्यंत खूप वेळा मी पाहिलाय, बघितलाय, तो सांगतो की अरे हे तू काम कर, पण तो फक्त सांगून नाही, तो स्वतःहून ते काम करतो. ओके. जसं आता ढोल ताणायचं आहे, असं नाही की तो मी एकच ढोल ताणणार नाही. तो कमी आहे तर मुलं कधी कधी कमी येतात म्हणून तो साईडला बसणार आहे का, तर नाही, तो स्वतःहून तो ढोल ताणतो. म्हणजे बाकीच्या लोकांना ते बघून येतं की अरे तो खेचतोय, तो एवढी वर्ष वाजवतोय पण तो ती कामं करतोय, छोटी छोटी कामं तो करतोय, मग आपण पण केली पाहिजेत. आणि हीच गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे की तो नुसतं ऑर्डर देत नाही, की तो स्वतःहून पण ते काम करतो, स्वतःहून हे करतो की अरे चल आपण करू. ते असं ना की तू कर त्यापेक्षा आपण करू, ह्याच्यामध्ये मुलांना खूप उत्साह येतो की हा चला आपण पण तो करू करतोय, शकतो. आपण पण इनिशिएटिव्ह तो करतोय तर आपण पण घेऊ. काही गोष्टी इनिशिएटिव्ह ते स्वतःही घेतात, तसं ते होत चाललंय. खरंच खूप छान आहे. म्हणजे एक लिडरशिप क्वालिटी ज्याला आपण म्हणतो
ती सिद्धेश दादांनी खूप चांगल्या प्रकारे दाखवली की म्हणजे एक लीडर फक्त तो नसतो की जो फक्त ऑर्डर देतो, हा जो सर्वांना घेऊन सर्वांना घेऊन चालतो. ही जर रिअल लीडर. तर खरंच खूप छान म्हणजे एक्सपिरियन्स आहे तुमचा जगदंबासोबत आणि तुमच्या दोघांना सुद्धा ऑल द बेस्ट. थँक्यू. तर जयदादा नंतर आपल्या सोबत आहेत पथकातले ध्वजसेवक, त्यांचं नाव आहे विवेक शिनोय. विवेक शेनॉय. तर जाणून घेऊया आता त्यांचं काय मनोगत आहे, ते किती वर्ष झाली पथकामध्ये वाजवत आहेत किंवा ध्वज नाचवत आहेत. तर विवेक, तुझं नाव तर माहिती आहे, तर जरा पथकासोबत तुझं म्हणजे किती वर्ष झाली तू ध्वज नाचवतोय ते जरा सांगू शकशील का ब्रीफमध्ये? मी जगदंबामध्ये 2019ला जॉईन झालो. ओके ॲट पाडवाचा जो आपला सिनेरिओ असतो ओके. तेव्हा सीझन असतो त्या सीझनला मी जॉईन झालो. तेव्हा मी ॲज अ ढोलवादक म्हणून पथकात आलेलो. ओके पण माझी ध्वजामध्ये आवड खूप आधीपासून होती. ओके. म्हणजे मी खूप आधी दुसऱ्या पण पथकात होतो, त्या काही क्लासेस वगैरे झालेले, त्यामुळे मी बाहेर होतो. पण जगदंबामध्येही त्याच्या आधीपासून पण मी सेवा देत होतो ध्वजामध्ये. ओके त्याच्यानंतर 2019ला मी परमनंट ॲडमिशन घेतला ओके जगदंबामध्ये. त्याच्यानंतर मी ध्वजात आधी ढोलाचीच प्रॅक्टिस करत होतो. त्याच्यानंतर मला ध्वजात आवड आधीपासून होती म्हणून मी ध्वज प्रॅक्टिस केली. त्याच्यानंतर 2019ला मी म्हणजे पथकात तर असा रूल आहे की पहिले 1 वर्ष तुम्हाला किमान ध्वज नाचवायचाच आहे. हो. काहीही असो, ढोल पण वाजवायचंच आहे तुम्हाला. याच्या ध्वजाची पण सेवा करायची आहे, ढोलाची पण सेवा करायची. तर त्याच्यातच म्हणजे मला एक असं विचारायचं होतं की म्हणजे ध्वजाला किती महत्त्व आहे पथकाचं मध्ये. कारण आपण साधारणपणे बघतो पथकामध्ये जेव्हा न्यू ॲडमिशन्स येतात वादकांचे, आपण त्यांना वादक म्हणूनच संबोधतो, म्हणजे अरे हा पथकात नवीन वादक आला आहे, न्यू ॲडमिशन आहे, डायरेक्ट आपण त्याला वादक हा टायटल देतो. हां. बट व्हॉट अबाउट ध्वज सेवा, म्हणजे ध्वजाची काय सेवा आहे? तर तुला आता जर तू नेतृत्व करत असशील इकडे जगदंबामध्ये ध्वजाचं, तर तुझे काय व्ह्यूज आहेत की म्हणजे पथकात जेव्हा मुलं येत आहेत तर तुम्ही ध्वजाकडे पण कसं वळावं आणि हाऊ यू गाईड देम, की तुम्ही पुढे कसे ट्रेन व्हाल त्याच्यामध्ये? पहिला प्रथम तर असा आहे की ध्वज हा सर्वात मेन आहे पथकात किंवा कुठल्याही मिरवणुकीत. ध्वजापासून ध्वज प्रणाम होतो, त्याच्यानंतर ध्वज ओपन होतं, त्याच्यानंतर वादन चालू होतं. तर पथक प्रमुख जे आहेत ते आधीच क्लिअर करतात. आमच्या पथकात तरी असं आहे की जे पण जयदादा असेल, शेखरदादा असेल, ते ध्वजाला म्हणजे पोरांना सांगतातच, पहिला तुम्हाला ध्वजाची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर ढोलाची प्रॅक्टिस करायची आहे, त्याच्यानंतर बाकी इतर साहित्य आहेत, झांज आहेत, टोल आहेत, जे पण आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायचीच आहे. पण ध्वज हा सर्वात मेन आहे. ओके. तुम्हाला ध्वज हा स्टॅमिना बूस्ट करणार तुम्हाला. एक्झॅक्ट. ध्वजात तुम्हाला जेवढे स्टॅमिना भेटेल त्या स्टॅमिनाने तुम्ही ढोल अतिउत्तमाने वाजवू शकता. बरोबर. इट्स म्हणजे बघायला गेलं तर कम्प्लीट बॉडी वर्कआउट Body workout आहे. ढोल मध्ये सारखं तुम्ही नाही, फक्त ध्वजात कंबर आणि हात इन्व्हॉल्ड आहे. हो. ध्वजामध्ये ध्वजामध्ये पूर्ण involved बॉडी आहे. अच्छा. आणि ध्वज हा सर्वात प्रथमच इम्पॉर्टंटच गोष्ट आहे. अगदी म्हणजे डिटेलमध्येच तू सांगितलं ध्वजाबद्दल, तर खूप छान वाटलं तुझ्यासोबत